नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज श्रावणातला पहिला रविवार. आज पहाटे लवकर उठले. आज आदित्य राणूबाईच्या व्रताची पूजा होती. सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून हे व्रत श्रावणातल्या 4ही रविवारी पहाटे उठून करतात. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्यनारायणाचा महिमा वेदपुराणात गायला गेलेला आहे. शाश्वत परंपरेत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सूर्याची उपासना पुण्यकारक मानली जाते. सूर्याच्या किरणांपासून मिळणारे लाभही विज्ञानाने आवश्यक मानले आहेत. आपल्या हिंदू धर्मात दररोज उगवत्या सूर्याचीच पूजा केली जाते असं नाही, तर छठ महापर्वात मावळत्या सूर्याची सुद्धा पूजा करण्यात येते. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, आरोग्य, सुख, समृद्धी, सौभाग्य, धनधान्य मिळतं. आज योगायोग असा जुळून आला की आईसुद्धा पूजा सांगायला सोबत होत्या. रात्रीच पूजेची सगळी तयारी करून ठेवली. या दिवशी पहाटे लवकर उठावं, कुणाशीही न बोलता सगळं छानपैकी आवरून घ्यावं. या दिवशी आपले केस विंचरू नयेत. पूजेसाठी जे चित्र काढायचं आहे ते रांगोळीने चौरंगावर आखून घेतलं. यामध्ये सूर्य, चंद्र, 7 मातृका, मध्यभागी 12 रेघांचं सूर्यमंडल, त्यानंतर डावीकडे नागकन्या, देवकन्या, छोटं तळं, 6 रेघांचं मंडल, शंख, चक्र, गदा, गोपद्म, कमळ, स्वस्तिक, उजवीकडे हत्ती, त्यावर अंबारी, त्यामध्ये माहूत आणि राजाराणी असं सगळं चित्र काढून घेतलं. आदित्य राणूबाईच्या व्रताची जी कथा आहे त्यामध्ये हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे आणि संपूर्ण चातुर्मासाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ही कथा आढळते. पूजा सांगायला आई होत्या, त्यामुळे आईनी छानपैकी सगळी पूजा मला सांगितली. सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घेतली. त्यानंतर कलश, शंख, घंटा, दीपपूजन केलं. ही पूजा करताना रक्तचंदनाची बाहुली लागते. ती बाहुली आईंनी भारतातनं आणलेली होती. विड्याच्या पानावर 2 मातृका रक्तचंदनाने काढल्या. एका पानावर 6 रेघांचं मंडल रक्तचंदनाने काढलं. त्याची षोडशोपचारे पूजा केली. नंतर 6 दोऱ्यांचा तातू केला, त्याला 6 गाठी दिल्या. या तातूची सुद्धा पूजा केली. गुळ, खोबरं, पंचामृत, फळांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती करून प्रार्थना केली. शेवटी हातात प्रत्येकी 3 तांदूळ घेऊन कहाणी वाचली. या पूजेचं उद्यापन रथसप्तमीला करतात. या दिवशी मेहून जेवायला बोलवतात. सप्तधान्याचं त्यांना दान देतात आणि तिळगुळाची पोळी, गवल्याची खीर असं सगळं करतात. या पूजेचं जे व्रत आहे, ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी श्रावणापासून पुढचे 6 महिने केस धुवायचे नाही असा छोटा साधा या पूजेचा नियम आहे. आजची पूजा खूप छान प्रकारे इकडे अमेरिकेत आम्ही संपन्न केली. नंतर शेवटी नैवेद्य दाखवला. धन्यवाद.